बातमी रायगडमधून। रायगडच्या रोहा शहरात कालपासूनच पुराचं पाणी शिरलंय आणि या दरम्यान रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। या प्रवाशांच्या मदतीला रेस्क्यू टीम पोहोचली आणि रोहा शहरातून रेल्वे स्थानक आणि रेल्वे स्थानकातून रोहा शहर अशी होडीची सेवा रेस्क्यू टीम रोहकरांना देते। रोहा अष्टमी इथून परिस्थितीचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन कदम। पाहू। तुमची संघटना काय आहे आणि जो ट्रेनचा लोकांचा जो मार्ग सुकर केलाय तुम्ही तो कशाबरोबर काय मदत करता, किती फेऱ्या आतापर्यंत मारलेल्या आहेत? आपल्या संस्थेचं नाव आहे निसर्ग वन्यजीव संवर्धन संस्था रायगड, शॉर्ट फॉर्ममध्ये NVSSR रेस्क्यू टीम। आणि आपण जे आता बघितलं रेल्वेच्या प्रवासात जे लोक आलेले होते तर त्यांना आपण जवळपास 50 ते 60 फेऱ्या कालच्या दिवसात मारल्या होत्या आपण, म्हणजे जवळपास आपण 400 ते 500 माणसं आपण पलीकडून इकडे या साईडला आणलेले आहेत। रात्रभर रेस्क्यूचं काम चालू आहे, अजूनही पाणी उतरलेलं नाही। दादा, काल रात्री रेस्क्यू झाला, नक्की किती लोकांना रेस्क्यू केलं आणि काय काय वेगळेपणा सांगू शकतो? सर खरं बोलायचं तर आम्हाला 3-3:30 वाजता कॉल आला, तर आम्हाला इथं ब्रिजवरती भरपूर पाणी होतं, भरपूर आम्हाला अडथळे आले बोट आणण्यासाठी। तर आपल्याला इथं स्थानिक लोकांनी थोडीफार मदत केली आम्हाला। इथून तिथे लोकेशनसाठी आम्हाला काहीच त्यांचा फोन पण नव्हता लागत, आम्हाला नंबर भेटला तर तिथं फॅमिलीपर्यंत आम्हाला पोचवल्यानंतर तिथं स्थानिक पोरांनी पण तिथं गावामध्ये गेल्यानंतर पण भरपूर आम्हाला मदत केली। सचिन कदम, साम TV, रायगड।